बघा विद्यार्थी मित्रांनो, चहाचा शोध कसा लागला, चहा भारतात कोणी आणला आणि चहा ही औषधी वनस्पती कशी आहे, चहाच्या जे आवडते प्रेक्षक आहेत त्या आवडत्या प्रेक्षकांनी चहा हा शरीरासाठी आपल्या मानवी आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता पुढचा पॅसेज आपण पाहणार आहोत, पेज नंबर 20. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रेडिकल. आपल्या शरीरामध्ये असं काही विष तयार होतं, मलमूत्र तयार होतं बघ. आणि हाऊ टी हेल्प्स अस टू रिमूव्ह टॉक्सिन विच इज क्रिएटेड इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये जे विष तयार होतं, मलमूत्र तयार होतो, ते साफ करण्यासाठी सुद्धा चहाचा उपयोग होतो. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. दे म्हणजे हे फ्री रेडिकल्स कॅन डॅमेज आवर बॉडी. जर आपलं मलमूत्र साफ झालं नाही तर वी कॅन गेट मेनी डिसीजेस इफ आवर टॉक्सिन इज नॉट रिमूव्ड फ्रॉम आवर बॉडी. आपल्या शरीरातलं मलमूत्र साफ झालं नाही तर आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात, हे लक्षात घ्या. टी अँड दॅट्स वाय अर्ली टी इज टेकन. अर्ली टी म्हणजे अर्ली मॉर्निंग टी इज टेकन. आणि म्हणूनच सकाळी सकाळी हा चहा घेतल्या जातो. टी कन्सेंट अँटीटॉक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनोइड्स. चहामध्ये कशाचं फ्लेवोनोइड्स सायंटिस्ट बिलीव्ह, वैज्ञानिकांचा दीज हेल्प टू प्रॉडक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रेडिकल. आणि या मलमूत्र विसर्जन, या विष तयार झालेलं आहे ते शरीर म्हणजे कसं आपलं बॉडी म्हणजे या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी काही घटक चहामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फ्लोरा 20 दिले. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. बरेच लोकांमध्ये चहा हा एक असं पॉप्युलर म्हणजे काय, लोकप्रिय. पॉप्युलर फेमस, FAMOUS. पॉप्युलर मीन्स फेमस और वेल नोन, WELL डॅश हायपन वेल नोन, लोकप्रिय आहे. टू हॅव विथ फ्रेंड, मित्रांबरोबर चहा घेणं, चहा पिणं. लेट्स गो टू ड्रिंक टी, लेट्स गो टू ड्रिंक कॉफी. जनरली वी से टू आवर फ्रेंड्स, आवर गेस्ट अँड आवर रिलेटिव्स इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. जगामध्ये बहुतेक देशांमध्ये टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. आणि जगातल्या बऱ्याच देशांमध्ये चहा पिणं किंवा चहा घेणं हे एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग किंवा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो असा मानला जातो. ऑकेजन मीन्स प्रोग्राम. जापान, डू यू हॅव एनी सेरिमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम. म्हणजे तुम्ही कधी असा जो विच इज रिलेटेड टू फूड आयटम, जनरली a cup of tea or a glass of water is given to give a warm welcome to our guests, friends and relatives. Japan and China, Russia and Korea have special tea ceremonies and tradition. जपान, चायना आणि रशियामध्ये याचे एक वेगळे म्हणजे असे खास सेरिमनीज आहे, समारंभ चहाचे साजरे केले जातात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि यातून मग लोकांना चहाची चव, चहाची रुची ज्याला आपण म्हणतो, आणि विश्रांती घ्यायला सुद्धा तेवढी कामातून विश्रांती मिळते. मोस्ट पीपल इन जपान, आणि जपानची बरीच माणसं बिलॉंग टू अ टी क्लब. बरेच टी क्लबचे मेंबर असतात. वेअर दे गो एव्हरी वीक, आणि दर आठवड्याला त्यांची मीटिंग भरते टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. आणि दर आठवड्याला त्या जपानमध्ये काय होतं, अशा प्रकारे लोकांचे क्लब हाऊस असतात, तिथे लोक दर आठवड्याला जातात आणि आपला चहाचा दे ड्रिंक टी टुगेदर. ऑर्डिनरी पीपल also feel that tea ceremonies are spiritual occasion. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, एक धार्मिक कार्यक्रम. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ द रिलिजन. आणि हा सुद्धा एक धर्माशी संबंधित आहे, धार्मिक बाब आहे. थोडक्यात टी देश आहे. हे सामान्य लोक काय म्हणतात बघा,
is a healthy, enjoyable, stimulating drink full of good qualities. चहा हे एक चांगलं आरोग्यवर्धक आणि आनंद देणारं हे पेय आहे, अशी सामान्य लोकांची सुद्धा धारणा आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस, आपला एकांतपणा आला, डिप्रेस आला, अँड काम्स युअर हेड, आणि आपलं हृदय असेल ते शांत होतं, बॉडी आपली फ्रेश होते. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, दररोजच्या जीवनामध्ये याचा विसावा असतो, हे लक्षात घ्या. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरिमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. आणि कोणाचा वाढदिवस असेल, जयंती असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर कोरियन लोक स्पेशल चहाची पार्टी ठेवतात. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे वाईल रिडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये, व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी. तर या गुड क्वालिटीज या ठिकाणी वरच्या पॅसेजमध्ये आपल्याला दिलेल्या आहे. गुड क्वालिटीज, इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट, इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. अशा पद्धतीने या ठिकाणी कोरियन लोक हे चहाचा आनंद लुटतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना, आणि चायनाच्या बहुतांश भागामध्ये द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. अशी खापराची माती, मेड फ्रॉम अर्थर्न पॉट वी कॉल इन अदर वर्ड, म्हणजे मातीपासून बनवलेली जी भांडी असतात खापराची, ती त्याच्यामध्ये चहा पिण्याची एक वेगळी मजा असते. आणि तो अर्धा ॲट टी सेरिमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड, अर्धे कप भरले जातात. देर इज रिझन बिहाइंड इट, त्याच्यामागे एक कारण आहे. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. अर्धा कप जो आहे हा चहाचा असतो आणि अर्धा कप याच्यासाठी रिकामा असतो की तो प्रेम आणि जिव्हाळा याने भरलेला असतो, अशी त्यांची समजूत आहे. दे कन्सिडर इट. द रिमेनिंग हाफ कप इज सिम्बॉल ऑफ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. In Russia, tea is made and served in samovars, that is a special Russian tea kettle. समोवर म्हणजे रशियातला एक चहाच्या किटलीचा एक प्रकार आहे, मेड ऑफ मेटल, ती धातूपासून बनवलेली असते. व्हिएतनाममध्ये काय आहे बघा, म्हणजे रशियाची किटली प्रसिद्ध आहे चहाची थोडक्यात. आणि व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज अ लोटस टी. आणि व्हिएतनाम देशामध्ये लोटस टी म्हणजे लोटस फ्लेवर, टी फ्लेवर, जॅस्मिन म्हणजे जाई, जुई, असा एक स्मेल, वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध त्या ठिकाणी चहाचे बनवले जातात. आपण म्हणतो चॉकलेट टी. इन जपानमध्ये टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मत्था. आणि जपानमध्ये चहाची पावडर, त्याला त्या जपानी भाषेत मत्ता हा शब्द दिलेला आहे. ती स्पेशल पावडर असते. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर, आणि उकळत्या पाण्यामध्ये ती चहाची पत्ती टाकली जाते. युजिंग बांबू व्हिस्क, बांबूची काडी त्याला अशी मिसळवण्यासाठी असते बघा. अँड सर्वड इन स्मॉल बाउल्स, आणि छोट्या छोट्या वाटीमध्ये तो चहा आहे तो इतरांना दिला जातो किंवा त्यांच्या यजमानांना दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? वी हॅव लर्न्ड अबाउट रशिया, हाऊ टी इज मेड ऑर ड्रंकन इन रशिया, जापान, व्हिएतनाम. नाऊ इंडिया, हाऊ टी इज सर्वड, हाऊ टी इज ड्रंकन इन इंडिया, how tea is drunk, how tea is drunk in India. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. म्हणजे घरामध्ये एखादा पाहुणा कोणी आला तर जनरली अ ग्लास ऑफ वॉटर इज गिवन, सम फूड इज गिवन, ॲट फर्स्ट अ कप ऑफ टी इज गिवन टू गिव दॅट पर्सन अ वॉर्म हॉस्पिटॅलिटी. आदरातिथ्य, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्याचं एक प्रतीक म्हणून आपण पाहुण्यांना चहा देतो. का तसंच काढून देतो? तर त्यांना चहा दिला जातो. नाहीतर नाही दिल्यावर लोक काय म्हणतात, पहा काय चिकट आहे, एक कप चहासुद्धा आम्हाला पाजला नाही.
Most Indian like their tea hot with a good deal of milk and sugar in it. बरेचसे लोक चहा साखर कमी अधिक प्रमाणात, जास्त साखरेचा, नुसता दुधाचा, त्यात कमी साखर टाकलेला असा चहा पितात. इन अकॉर्डिंग टू देअर लाईकनेस or according to their choices. In the rainy season, पावसाळ्यामध्ये आपण इट इज ब्रीवड विथ जिंजर हा शब्द आलेला. जिंजर म्हणजे आलं. टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिकल प्रॉपर्टी, त्यामध्ये अधिक औषधी वनस्पतीचा समावेश असावा म्हणून त्याचं आलं मिक्स केलं जातं. अदर सॅड स्पायसेस, काही इतर चहाचे मसाले लाईक कार्डमम, विलायची किंवा वेलदोळा त्याला आपण म्हणतो. क्लोव्ज म्हणजे लवंग, ऑर मेक इतरही त्यामध्ये टाकली जाते. क्लोज ऑर मेक समानार्थी शब्द आहे. टू ॲड टू इट्स टेस्ट, त्याची चव व्हावी म्हणून. अँड फ्लेवर, टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, म्हणजे चांगला नाश्त्यानंतर एक गरमागरम चहाचा कप दिला जातो. स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग, शक्यतो सकाळी लवकर आणि संध्याकाळी. सम connoisseurs relish delicately flavored jasmine tea. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असतात. जॅस्मिन फ्लेवर, ग्रीन टी, चहाचे प्रकार आहेत. ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी, लेमन टी इथे दिलेलंच आहे बघा. अँड इवन आईस्ड टी, थंडा चहा पण थंड कॉफी म्हणतो. हाऊ अबाउट यू, आणि तुम्ही कसा चहा पितात ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याची आवड महत्त्वाची असते. आता या ठिकाणी आपण we shall take the English workshop, the remaining activity in the next video. Okay, good afternoon all of you my student. Thanks once again. Listen the video carefully and read the story of tea carefully. Thank you.